नमस्कार, मी ललित केदारे. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर आजच्या ठळक घडामोडीवर. राज्यपाल के शंकर नारायणन यांची मिझोरमच्या राज्यपालपदी बदली. आदेश न मिळाल्याचं सांगत बदली झाल्यास पदाचा राजीनामा देण्याची तयारी. विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा पुढील आठवड्यात. अंबळनेर तालुक्यातील पडळसे धरणाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन. आमदार साहेबराव पाटील यांच्याच प्रयत्नातून कामे मार्गी लागली. वीर आणि करंजवाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 60 डबे घसरले. राज्याचे राज्यपाल के शंकर नारायणन यांची मिझोरमच्या राज्यपालपदी बदली झाल्यानं के शंकर नारायणन चांगलेच आक्रमक झालेत. अद्याप बदली संदर्भातील कुठलाच आदेश न मिळाल्याचं सांगत बदली झाल्यास पदाचा राजीनामा देईन अशी भूमिका के शंकर नारायणन यांनी घेतली आहे. मिझोरमला जाण्यापेक्षा मी घरी जाणं पसंत करेन असं सांगत के शंकर नारायणन यांनी बदलीवर नाराजी व्यक्त केली आहे. मिझोरमला आपली बदली झाल्याचं पत्र मिळालेलं नाही, पण ते पत्र मिळाल्यास राजीनामा देण्याचे संकेत के शंकर नारायणन यांनी व्यक्त केले. दरम्यान गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांच्यावर सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. त्यांचा शपथविधी आजच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. जळगाव आणि धुळेवासियांसाठी वरदान ठरू शकणाऱ्या अंबळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जळगाव आणि धुळे जिल्ह्यात तशी पाण्याची वणवणच, मात्र तिथे स्थानिक आमदार साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नाने अंबळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाचे काम पूर्ण झाले. काल राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या धरणाचे जलपूजन करण्यात आले. आमदारांनी केलेल्या वेळोवेळीच्या पाठपुराव्यामुळेच ही कामे पूर्ण होऊ शकली असं मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी टाइम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होत असते त्यावेळेस निवडून आलेले जे काही आमदार आहेत किंवा अपक्ष जे आमदार आहेत, जे ज्या पक्षाचे सहयोगी आहेत त्या जागा त्या पक्षाला सोडायच्यात असं साधारण 2004 पासून आमचं सूत्र आहे. त्याच्यावर काँग्रेसकडे जे काही सहयोगी सभासद असतील ते कदाचित त्यांची मागणी करतील की आम्हाला या सोडा. तसं आमचे जे सहयोगी आहेत त्याबद्दल आम्ही सांगणार की भारत हा लोकशाहीचा देश असला तरी अंबळनेर दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी उभ्या असणाऱ्या प्राध्यापिका जयश्री साळुंके यांना पोलिसांनी केलेल्या दडपशाहीला सामोरे जावं लागलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आज अंबळनेर दौऱ्यावर होते. धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे पवार यांना निवेदन देण्याचे नियोजित होते. कार्यकर्ते धुळे रस्त्यावर थांबले होते. काही जण पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांना या आंदोलनाची कुणकुण लागली. पवार यांचा ताफा येण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्राध्यापक जयश्री साळुंके यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. आम्हाला फक्त निवेदन देऊ द्या ही त्यांची मागणी होती. मात्र पोलिसांनी काही न ऐकून घेता साळुंके यांना उचलून गाडीत कोंबले. या संदर्भात पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र प्रश्न उठतो तो लोकशाहीचा. भारतातील लोकशाही काय सांगते हे कदाचित पोलीस विसरून चालले आहेत. ब्युरो रिपोर्ट, टाइम टीव्ही महाराष्ट्र. वीर करंजवाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 60 डबे घसरले. त्यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा झाला असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही तास लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे सध्या अनेक गाड्यांना वेगवेगळ्या स्थानकावर थांबवून ठेवण्यात आलं आहे, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले, तर काही गाड्या रद्द करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. आधीच कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना गावात पोहोचण्याची आस लागली आहे आणि त्यात अपघातामुळे आणखीनच उशीर होण्यात असल्याचं दिसतंय. रेल्वे प्रशासनानं या काळात कोकणातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली आहे, पण त्यात हा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. हे विघ्न कधी दूर होतंय याची कोकणवासी वाट पाहत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला संपत असून हरियाणा विधानसभेची मुदत 27 ऑक्टोबरला संपत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी या महत्वाच्या सणांचा विचार करून निवडणूक आयोग या तारखा जाहीर करणार. महाराष्ट्रात विधानसभेचे वातावरण सर्वत्र पसरू लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने तयारीला लागलाय. मात्र अद्याप उमेदवार आणि विधानसभेच्या तारखा निश्चित झालेल्या नसून तारखा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे झारखंड, जम्मू काश्मीर विधानसभेची मुदत अनुक्रमे 3 जानेवारी आणि 19 जानेवारीला संपत आहे. नवरात्र, दिवाळी या महत्वाच्या सणांचा विचार करून निवडणूक आयोग येत्या 3 ते 4 दिवसात तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
धुळे शहर व परिसरातील पोलीस ठाणे अंतर्गत शांतता कमिटीची बैठक आझाद नगर पोलीस ठाण्यात संपन्न झाली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग हे होते। गणेश उत्सवात होणारे गैरप्रकार तसेच मंडळांना येणाऱ्या अडचणी व एकमेकांचं सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पदाधिकाऱ्यांनी विविध अडचणी विशद केल्या। डीजेवरील बंदी, देखाव्यांसाठी रात्री 10ची मुदत याबाबत मंडळांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी मोहाडी शहर, तालुका, देवपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शांतता कमिटी सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासाठी पोलिसांना शांतता कमिटीची बैठक घ्यावी लागते आणि घरामध्ये म्हणजे 500 दिवसांनी हा अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम त्यांच्या कर्तव्यात बसून करतात। नागपुरात काल झालेल्या घटनेत प्रियंकाचा मृत्यू झाला। या विद्यार्थिनीवर चाकूने वार करण्यात आले होते। या घटनेनंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान 1:30 वाजता रात्री तिचा मृत्यू झाला। काल नागपुरातील वाढत्या गुन्हेगारीचं पुन्हा प्रत्यय आलं। प्रियंका या कॉलेजातील विद्यार्थिनीवर संशयावरून एका इसमाने चाकूने हल्ला केला, मात्र हा इसम तिचा मित्र असल्याचं सांगत होता व ती इतर मुलांसोबत बोलते या कारणावरून असे केले हेही त्याने सांगितलं। या प्रकारानंतर पीडित प्रियंकाला दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र वार मोठे असल्याने प्रियंकाचा काल रात्री 1:30च्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला। प्रश्न उभा राहतो तो घरच्यांना न्याय कसा मिळेल याचा। या संदर्भात तिच्या कॉलेजच्या प्राचार्यांशी टाइम टीव्हीने केलेली विचारपूस। प्रियंका का मामला जैसा कि देखा जा रहा है, खापर खेड़ा के अंदर जो मामला हुआ है, दिन दहाड़े लड़के ने एक हमलावर और उसको वो मर्डर हो चुका है। 1 ईयर अफेयर साइड कहा जाता था, लेकिन आज दिन दहाड़े ऐसी घटनाएं हमारे सामने आ रही है और शासन प्रशासन की आंखों पे कंटिन्यू पट्टी बंधी हुई है। मेरे साथ प्रियंका के स्कूल की प्रिंसिपल यहाँ मौजूद है। नमस्कार। जैसा कि प्रियंका के साथ जो घटना घटी, उसके बाद आपने पुलिस प्रशासन को क्या क्या जवाब दिया? पुलिस प्रशासन को हमने इन्फॉर्म किया है इसके बारे में। हम हमारे स्कूल के तरफ से एक मोर्चा लेके वहाँ गए थे। खापरखेड़ा की सभी सामाजिक संस्थाएं और जो पॉलिटिशियन पक्ष है वो भी वहाँ आए और उन्होंने इस मामले को अच्छी तरह से उठाया। पुलिस प्रशासन ने हमको प्रॉमिस दिया है कि जितनी भी स्कूल खापरखेड़ा में है वहाँ हम राउंड लगाएंगे और पूरी तरह से कोशिश करेंगे कि जो गुनाहगार है उसको जल्दी से जल्दी गुनाह मिलने के बाद में हम उसको शासन करेंगे। कंटिन्यू छात्राओं की ऐसी जान जाते रहे। और रही बात अगर थाने की वहाँ बात किया जाए तो 50 से 100 मीटर की दूरी पे थाना है और प्रकाश कॉलोनी भी वहाँ पे, जहाँ पे कंटिन्यू एक माहौल बना हुआ रहता है। वहाँ पे बाजार भी रहती है, वहाँ पे हर चीज दुकान से लेके भाजपा गैस HP गैस एजेंसी भी वहाँ मौजूद है। उसके बाद भी वहाँ किसी ने उस लड़की की हेल्प नहीं किया। अगर इसी मामले को 5 महीने पूर्व कामठी का मामला उठाया जाए तो वो भी ऐसा ही एक मामला था जो कि पुलिस के द्वारा कोताही वहाँ बरती गई। और मैं यहाँ नागपुर पे मेवा हॉस्पिटल पे हूँ। जिस तरीके से लड़की का 1:30 बजे रात में निधन हो चुका है, उसका भी यहाँ PM की हो रहा है। उसके बाद उसकी बॉडी को खापरखेड़ा ले जाया जाएगा। टाइम टीवी महाराष्ट्र न्यूज, कैमरामैन मोहम्मद आजम के साथ सलीम रहमान, नागपुर। नागपूर येथील तलसियाबाद येथील नागरिक गेली अनेक वर्ष विकासापासून वंचित आहेत। वेळोवेळी आमदारांना आणि नगरसेवकांना सांगून देखील कोणतीच कामे झालेली नाहीत। अखेर त्रस्त झालेल्या नागरिकांनी गडकरी यांची भेट घेऊन आपली खंत व्यक्त केली। गेली 20 वर्ष विकासासाठी त्रस्त झालेली तलसियाबाद येथील नागरिकांनी अखेर आज गडकरींची भेट घेऊन आपली खंत व्यक्त केली। स्थानिक आमदार व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि नगरसेविका सुषमा चौधरी यांना वेळोवेळी सांगून देखील काहीच विकास या वस्तीत झालेला नाही। रस्ते, पाणी, घरे या मुख्य समस्या असून मोहित खान या बीजेपीच्या कार्यकर्त्यांसोबत तेथील रहिवासींनी गडकरी यांची भेट घेतली। नागपूरचे विकास पुरुष संबोधले जाणारे गडकरी यावर काय करतील ते कळेलच। चेडिकला टाइम टीवी, सलीम रहमान, नागपुर। जैसा कि आज यहाँ ग्रामवासियों ने बताया, मैं कुराड़ी स्थित नाके पे सल्फियाबाद करके बस्ती है और वहाँ आज कम से कम तकरीबन आज 20 सालों से वासियों ने बताया कि रूट के ये हाल है। जैसा कि आज यहाँ से बड़ी बड़ी गाड़ियाँ जा रही है, उसके बाद भी इनके द्वारा इनके जो कार्यकर्ता है, भाजपा के कार्यकर्ता ले लिया जाए, कांग्रेस के कार्यकर्ता ले लिया जाए, हर जगह अपने अपने स्टेटमेंट और पेपरबाजी करके इस चीज़ को
अवगत करा रहे हैं, लेकिन शासन प्रशासन की नजर पे नहीं आ रहा है। आज जैसा कि भाजपा अच्छे दिन कहकर अपने सत्ते पे आई, आज केंद्र में ले लिया जाए या नागपुर में भी इसकी सत्ता है। आज मैं यहाँ ग्रामवासियों से पूछता हूँ, जैसा कि आज 20 सालों से आप बता रहे हैं कि यहाँ 20 सालों से रोड का हाल है, इसके संबंध में आपने पूरे कमेटी को लेके या फिर पूरे मोहल्ले वालों को लेकर किस के पास गए? इसके पास में गए, सुषमा स्वराज के पास में, और तुम्हारे नितिन गडकरी के पास में, और NIT में दिए, और कारपोरेशन में दिए। कारपोरेशन में जब आपने दिया, NIT में दिया, इसके संबंध में आपको वहाँ से क्या आश्वासन मिला? उन्होंने आश्वासन दिया है कि हम बना देंगे, लेकिन अभी तक नहीं बनाया। तेरणा सहकारी साखर कारखान्यावरून उस्मानाबादमध्ये राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. माजी राज्यमंत्री राणा रणजितसिंग पाटील आणि शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झालंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिला ढोंगी येथे तोरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना 1978 साली सुरू झाला असून त्या काळी मराठवाड्यामध्ये नावलौकिक मिळवले असून आज त्या कारखान्याची बिकट अवस्था झाली आहे. कारखान्याचे कर्मचारी पगार नसल्यामुळे अंधारात रात्र काढत आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं अजूनही देण्यात आलेली नाहीत. तरी सुद्धा माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंग पाटील आणि विद्यमान शिवसेनेचे आमदार लोकप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये राजकीय युद्ध सुरू झाल्याचं दिसतंय. या कारखान्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पद्मसिंग पाटील यांनी अनेक निवडणुका जिंकल्या, परंतु 2007 मधील कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना अपयशच येत आहे. कारखान्याच्या कर्मचारी व शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाच्या पगारी संबंधात दोन्ही नेते बोलण्यास तयार नाहीत. एकंदरीत तोरणा सहकारी साखर कारखान्यावर आता राजकीय वातावरणाचा पडसाद पडताना दिसतंय. 1978 या कारखान्याची पहिल्यांदा निवडणूक झाली आणि कैलासवासी किसनराव समुद्रे, शिवाजीराव नाडे आणि तुळशीराम पाटील या मंडळींनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी ही संस्था उभा केली आणि ती संस्थेचं पहिल्यांदा निवडणूक झाली 1978. 1 पैशाचंही कर्ज नसताना ही संस्था पद्मसिंह पाटलाच्या नेतृत्वाखालच्या संचालक मंडळाच्या ताब्यात गेली. 1978 ते 2007 पर्यंत ही संस्था पद्मसिंह पाटलाच्या ताब्यात होती. त्या काळात नील असणाऱ्या संस्थेवर 427 कोटी रुपयाचा बोजा मला वाटते पद्मसिंह पाटलांना करून ठेवला आणि 427 कोटी रुपये जे कर्ज होतं त्याच्यापैकी 287 कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी आमच्या संचालक मंडळानं फेडलं. 5 वर्ष कारखाना आम्ही व्यवस्थित चालवला. पण पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील या 2 मंडळींनी कारखाना बंद पाडण्यासाठी ह्या 5च कर्मचाऱ्यांना, हे 5च आहेत मोजके, दुसरे कुणीही लोक यांच्या बरोबर नाहीत, ह्या 5च कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तुकडे टाकून त्यांना हाताशी धरून कारखान्यामध्ये संप केला. 14 महिने संप करायला लावला. कारखाना बंद पाडला. कशासाठी? तर ओमराजेला कारखाना चालवता येऊ शकत नाही, म्हणजे ओमराजेची बदनामी करण्यासाठी आणि स्वतः त्या ठिकाणी राजकीय क्रेडिट घेण्यासाठी. पण लोक हे जाणतायत की 427 कोटीचा कर्ज करणारा माणूस कोण आहे आणि 287 कोटी रुपये कर्ज फेडणारा कोण आहे. 6-7चा जो हंगाम होता तो तत्कालीन संचालक मंडळाचा शेवटचा हंगाम होता. त्या काळामध्ये 8 लाखापेक्षा जास्त क्रशिंग झालं होतं आणि जेव्हा सध्याच्या संचालक मंडळाकडे कारभार त्यांनी सोपवला तेव्हा कारखान्यामध्ये 7.5 लाख कोटी साखर होती. प्रचंड प्रमाणामध्ये मोलासेस बगॅस होतं आणि अशा परिस्थितीमध्ये तो कारखाना 2007 साली आत्ताच्या संचालक मंडळाच्या हातामध्ये दिला गेला. 7 वर्षाच्या त्यांच्या कारभारानंतर जे तेरणा कारखान्याचे कर्मचारी आहेत त्यांनी मला खूप आग्रह केला होता आणि त्यांच्या आग्रह खातर परवा मी तेरणा कारखान्यावरती पहिल्यांदाच 7 वर्षानंतर गेलो. गेल्यानंतर जे बघितलं अतिशय भयानक चित्र होतं, धक्कादायक चित्र होतं. एखादा भूत बंगला जसा असतो, खंडर जसं असतं, तशा प्रकारची कारखान्याची परिस्थिती या लोकांनी करून ठेवलेली आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.